दर दिवशीप्रमाणे आज पण मी लेट ऑफिसला पोहोचलो. माझं नाव नितीन. मी एका मोठ्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो. आता मार्केटिंग मॅनेजर असल्यामुळे मला खूप वेळा कंपनीच्या कामासाठी बाहेर जावे लागते. आज सकाळी ऑफिसला येताच मला सरांनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलून घेतले. सर, आत येऊ? हां नितीन, ये. तुला बोलवायचं कारण म्हणजे ऑफिसच्या कामासाठी उद्या सकाळी तुला नाशिकला जावे लागणार आहे. सर त्यांचे काम करता करता बोलून गेले. मी सगळं काही मुकाट्याने ऐकून घेतलं आणि ठीक आहे बोलून बाहेर पडलो. खरं तर मला कामानिमित्त बाहेर जायला खूप आवडायचं. तेवढाच एकांत सुद्धा मिळायचा. पण यावेळेला कोणास ठाऊक बाहेर जाताना मनात थोडी भीती दाटून आली होती. असो, मी माझे दिवसाचे काम आवरून लवकर घरी गेलो आणि उद्याची तयारी करून झोपलो. सकाळी लवकर निघालो असल्यामुळे मला बस वेळेतच भेटली. प्रवास सुरू झाला. माझ्या डोक्यात होतं मी आज जाऊन पटापट एक दिवसात काम आटपून परत मुंबईला येईन. पण माझ्यासोबत पुढे जे घडलं त्याची जराशी पण कल्पना मला नव्हती. नाशिकला मी वेळेत पोचलो, पण बस डेपोपासून त्या ऑफिसला जाण्याच्या रस्त्यामध्ये मला खूप ट्रॅफिक लागले. त्यामुळे त्या ऑफिसमध्ये पोचायला मला दुपारचे 2 वाजून गेले होते. लेट का होईना पण मी त्या ऑफिसला पोचलो. माझं ज्या ऑफिसरकडे काम होतं नेमके आजच ते ऑफिसर लवकर निघून गेले होते. ते ऑफिसर लवकर निघून गेले समजताच काय करू हे मला काय समजतच नव्हतं. शेवटी मी माझ्या सरांना कॉल केला. बोल नितीन, झाले का काम? सरांनी फोन उचलताच प्रश्न विचारायला सुरुवात केली. नाही सर, ॲक्च्युली मी ऑफिसला पोचायच्या आधीच ते सर निघून गेले. अरे तुला बोललो होतो लवकर जा, आता काय करायचं? सर माझ्यावर चिडून बोलले. एक काम कर, आजचा दिवस तिकडेच थांब. उद्या सकाळी ऑफिसला लवकर जाऊन ते काम कर आणि मगच परत ये. माझी चुकी असल्यामुळे इच्छा नसताना देखील मला ठीक आहे हेच बोलावं लागलं. मी तिकडच्या शिपाई काकांना उद्या वेळेत येतो असं सांगून ऑफिस बाहेर निघालो. ते ऑफिस ज्या ठिकाणी होतं ती जागा शहरापासून फारच लांब होती. म्हणून मी विचार केला ह्याच आजूबाजूच्या परिसरात कुठं एखादं हॉटेल मिळालं तर तिथेच थांबून आजची रात्र काढता येईल. त्या हिशोबाने मी हॉटेल शोधायला सुरुवात केली. मी ऑनलाईन खूप शोधलं पण मला त्या एरियामध्ये कोणतंच हॉटेल दिसत नव्हतं. दुपारच्या त्या उन्हात चालता चालता शेवटी मला एक टपरी दिसली. मी लगेच त्या टपरीकडे धाव घेतली. त्या टपरीमध्ये मला एक मुलगा बसलेला दिसला. तो तिकडचाच वाटत होता. मी लगेच त्याला विचारलं, मित्रा, इकडे कुठे राहण्यासाठी हॉटेल आहे का आसपास? त्याने त्याच्या मोबाईलमधून डोकं वर काढत विचारले, कुठून आलात तुम्ही? बॅगमध्ये असलेली पाण्याची बॉटल काढत ते पाणी पीत पीत मी त्याला सगळं सांगू लागलो. माझं सगळं ऐकून घेऊन तो बोलला, बरं झालं तुम्ही मला भेटलात. मी सुद्धा एका हॉटेलमध्येच काम करतो. चला मग मी तुम्हाला आमच्याच हॉटेलमध्ये घेऊन जातो. त्याचं हे ऐकताच मी लगेच हो बोललो आणि त्या मुलाच्या बाईकवर बसून हॉटेलकडे निघालो. आम्ही हॉटेलला जाईपर्यंत आता संध्याकाळ झाली होती. रस्ते निर्जन वाटत होते. काही वेळातच आम्ही एका जुन्या आणि शांत अशा हॉटेलसमोर पोहोचलो. हॉटेल गिरिराज. एक मोठी पाटी बाहेर टांगलेली होती. हेच आमचं हॉटेल सर, तो मुलगा म्हणाला. इथे खूप कमी लोक थांबतात पण राहायला छान आहे. मी हॉटेलमध्ये प्रवेश करताच रिसेप्शनवर एक वयस्कर माणूस बसला होता. तो माझ्याकडे काहीसं विचित्र नजरेने बघत होता. मी रिसेप्शनवर जाऊन विचारलं, रूम मिळेल का? हो मिळेल, तो माणूस हळू आवाजात म्हणाला. पण एकट्याने राहणार ना? हो. मी त्याच्या प्रश्नाचा अर्थ न समजून घेताच उत्तर दिलं.
त्याने एका जुन्या चाव्याच्या बुचक्यातून एक मोठी चावी बाहेर काढली आणि मला दिली. रूम नंबर 201. माझ्याबरोबर आलेल्या त्या मुलाने मला अगदी माझ्या रूमपर्यंत सोडले. मी अक्षय सर, काही लागलं तर मला आवाज द्या. मी तुमचं जेवणसुद्धा इथेच घेऊन येईन. हो 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 बरं, मी म्हणालो. मी रूममध्ये गेलो. खोली तशी स्वच्छ होती, पण एक विचित्र वास मला त्या खोलीमध्ये येत होता. जुनाटपण आणि ओलसर भिंतींचा मिश्र वास. बॅग एका बाजूला ठेवून मी बेडवर बसलो. संपूर्ण दिवसाच्या थकव्याने अंग दुखत होतं. थोडा वेळ TV लावला, पण कुठलेच चॅनल व्यवस्थित लागत नव्हते. शेवटी कंटाळून मी मोबाईल उघडला, पण नेटवर्कसुद्धा नव्हते. शी, काय भानगड आहे यार, मी स्वतःशीच बोललो. त्याच वेळी दारावर टकटक झाली. सर, जेवण. बाहेरून अक्षयचा आवाज आला. मी दार उघडलं. तो ट्रे घेऊन उभा होता. घ्या सर, गरमागरम जेवण तुमच्यासाठी. ते जेवण बघताच माझ्या जीवात जीव आला. मी त्याला आत बोलवलं आणि आम्ही दोघं पण खुर्चीवर बसून जेवता जेवता बोलू लागलो. तू किती दिवसांपासून इथं काम करतोस? मी सहज विचारलं. जागा खूप जुनी आहे सर, पण सर लोक इथे फारसे येत नाहीत, तो अस्पष्ट बोलला. त्याच्या त्या वाक्यावर मी लगेच त्याला प्रश्न विचारला. का रे, काही प्रॉब्लेम आहे का? मी हसत विचारलं. नाही नाही सर, तसं काही नाही आहे. चला चला, मी येतो. तो थोडा गोंधळून म्हणाला आणि तिथून लगेच उठून निघून गेला. त्याच्या त्या वागण्याकडे बघून मला लगेच समजलं की हा काहीतरी लपवतोय. मी माझं जेवण संपवलं आणि त्यानंतर अर्धा तास मोबाईलमध्ये गेम खेळण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही नेटवर्क नव्हतं. दिवसभराच्या थकव्याने, ट्रॅव्हलिंगने खूप कंटाळा आला होता आणि रात्रसुद्धा झाली होती. शेवटी मी लाईट बंद करून झोपून गेलो. दिवसभराच्या थकव्यामुळे मला मस्त झोप लागली होती, पण रात्री अचानक एका विचित्र आवाजाने माझी झोप चाळवली. कोणीतरी सावकाशपणे आपल्या नखांनी भिंत खरडवत असल्यासारखा. मी झोपेतूनच दचकून उठलो. इथे कोण आहे का? कोण आहे ते? मी हळूच विचारलं. कोणाचंच उत्तर आलं नाही. तो आवाज खोलीच्या समोरच्या भिंतीतून येत होता. त्या भिंतीमध्ये अचानक मला एका ठिकाणी प्लास्टर हल्ल्यासारखं दिसलं. जणू कोणीतरी आतमध्ये अडकलं असं. ते समोर बघताच मी घाबरून बेडला अगदी कॉर्नरला जाऊन बसलो. तेवढ्यात बाहेरून कोणीतरी दार वाजवलं. सर सर सर, दार उघडा. नितीन सर, दार उघडा. बाहेरून अक्षय घाबरून ओरडत होता. त्याचा तो आवाज ऐकताच मला थोडं बरं वाटलं. मी लगेच बेडवरून उतरून दार उघडलं आणि दार उघडताच अक्षय लगेच आतमध्ये धावत आला. तो सुद्धा मला घाबरलेला दिसत होता. सर सर, तुम्ही ठीक आहेत ना? तुम्हाला का ऐकायला आलं का? त्याने मला घाबरत विचारलं. मी सुद्धा त्या भिंतीकडे बोट दाखवत त्याला तिकडे पाहायला सांगितलं. पण आता तो प्लॅस्टर निघालेला पॅच एकदम नॉर्मल साध्या भिंतीसारखा दिसत होता. सर, माझं प्लीज एक ऐकाल का? तुम्ही आता इथून लगेच निघून जा. ही खोली सुरक्षित नाही आहे, अक्षय म्हणाला. मी त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहायला लागलो. अक्षय, मला खरं सांग, नक्की काय प्रॉब्लेम आहे? का तू ही मला खोली सोडायला सांगतोयस? आणि तो आवाज कसला होता? त्याने माझा हात पकडला आणि मला बाहेर घेऊन गेला आणि रूम लॉक करून त्याने एक दीर्घ श्वास घेतला. सर, मी तुम्हाला इकडची सगळी गोष्ट सांगतो, पण तुम्ही मॅनेजरला ह्याबाबत काही विचारू नका आणि माझं नाव सांगू नका. माझी नोकरी जाईल हो.
हो हो, मी त्याला काही नाही सांगणार, पण इथे नक्की काय झालंय हे मला तू सगळं नीट सांग. त्यांनी माझा राग लगेच ओळखला आणि शांतपणे बोलायला सुरुवात केली. तर मित्रांनो, ह्या हॉटेलचं संपूर्ण रहस्य तुम्हाला पुढच्या भागामध्ये समजणार आहे. सोबतच नितीनला 1 दिवस तर थांबावं लागलं आहे, पण अजून पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये त्याचं काम होणार आहे का ते सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर जाता जाता नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. सोबतच लाईक करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर काहीच बोलायचं, पटकन सबस्क्राईब करून टाका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया या हॉटेलच्या रहस्यासोबत. बाय बाय.